आज करमाळमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर जो आहे तो हिवरवाडी या ठिकाणी जो आहे तो हल्ला झाला होता। सध्या महेश चिवटे आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल नेमकं काय घटना आहे ते हल्ल्याबाबतची? मी आज सकाळी माझ्या शेतातून रुटीनच्या कामाप्रमाणे दूध घेऊन घराकडे येत असताना आमच्या कॅनलच्या रस्त्याला एक मोटरसायकल आडवी लावलेली होती। मला वाटलं तो लघुशंकेसाठी थांबला असेल, रोज येतात जातात आणि मी गाडीत स्कॉर्पिओमध्ये माझ्या बसून होतो। तो तरुण आला आणि त्यांनी थेट मला बेदम मारायला चालू केली। मी स्टेअरिंगवर बसलेलो होतो। असं त्यांनी 25-30 फाईटी माझ्याकडे मारल्या, एक पाईप टाकला आणि खिशातला कट्टा काढला। गावठी कट्टा काढल्यानंतर माझ्याकडे त्यांनी माझं रेकॉर्डिंग चालू केलं आणि बोल, रश्मी बागलची माफी माग, दिग्विजय बागलची माफी माग, मी या भागातच राहतो, तुला जिवंत मारून टाकेल, अशा प्रकारे त्यांनी मला दमदाजी केली। पण सर्व ईश्वराच्या कृपेने, आई कमलाभवानीच्या कृपेने मी या ठिकाणी माझे आज प्राण वाचलेले आहेत। मला एवढं पहिल्यांदा त्यांनी मारले की माझं चक्कर येऊन मी स्टेअरिंगवर पडलो होतो आणि विशेषतः येणारे जाणारे सुद्धा कोणी त्या ठिकाणी थांबले नाहीत। काय किती जण होते मारहाण करणार? एकटाच होता तो। नंतर मला असं कळलं की त्यानंतर की काल रात्रीच कडवकर नावाच्या पोरांनी त्याचं स्टेटस ठेवलं होतं की उद्या आम्ही मारामारी ज्याला बघायची त्यांनी हिवरवाडी रोडला असं स्टेटस ठेवलं होतं। आणि माझ्याबरोबर जे रोज आम्ही चहा प्यायला सकाळी गुड मॉर्निंग ग्रुपला असतो, आता हनुमंत मांढरे असतील, गणेश जाधव असतील, नासिर कबीर असतील, ह्या सगळ्यांशी जेव्हा माझा संपर्क झाला त्यांनी सांगितलं 4 दिवसापासून तो त्या रस्त्याने माझी रिकी करत होता। अशा प्रकारचं बी त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं। म्हणजे ते 4-5 दिवसापासून माझी ते ठिकाणी रेकी करत होता आणि सातत्याने अशा पद्धतीने हल्ला होता। पण मी या निमित्ताने एकच सांगतो, असं स्टेटस कडवकर यांनी ठेवलं होतं आणि हे सगळे दिग्विजय बागल आणि रश्मी बागलचे कार्य। मी या सगळ्या प्रकरणात त्या लांडगेलाही दोष देत नाही, कडवकरलाही दोष देत नाही। ज्यांच्या इशाऱ्यावर ही दादागिरी गुंडगिरी केली जाते, ही काय बीड नाही किंवा मस्सा जोग नाही। मारायचे आणि व्हिडिओ काढून नेत्याला माफी मागायला लावायची, ही काय बीड नाही। आणि भीती हा शब्द माझ्या आयुष्यात नाही। मेलो तरी चालन, मी माघार घेणार नाही, ही रश्मी बागल आणि दिग्विजय बागलनी लक्षात ठेवावं। आणि तुमची जी गुंडगिरी आत्तापर्यंत बागलाचा इतिहास बघितला तर असे अनेकांना त्यांनी मारहाण केली। आप्पासाहेब जांजुर्णीला या ठिकाणी खोटी अॅट्रॉसिटी करून बेदम मारहाण केलं। ते मकाई सहकारी कारखान्याचे चेअरमन त्यांचा कारखाना हिसकावून घेतला। सूर्यकांत पाटील मोठे लीडर आहेत, त्यालासुद्धा आमसभेत आपल्या कार्यकर्त्यावर काठ्याने मारलं आणि त्याचे वडील वाचवा माझ्या मुलाला म्हणत होते, त्याला मारत होते। जयप्रकाश बिलेला बी घरी जाऊन बुद्धविकास मंडळ चेअरमन त्यांना मारलेले। अशी शेकडो उदाहरणं देता येईल की बागलांनी दादागिरी या ठिकाणी केलेली। रावसाहेब पाटील त्यांच्या मुलाला मारहाण केलं। आणि विशेष म्हणजे मला ह्यांचं जी बागलाचं धाडस वाटतंय की एका निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारात ड्रेसवर, वर्दीवर तत्कालीन DYSP बनगर साहेब आणि तत्कालीन PI बोराडे साहेब यांना या दिग्विजय बागलनी आई बहिणीवर शिव्या दिल्या होत्या आणि तेव्हापासून त्याची मस्ती वाजली। त्यावेळेस जर पोलिसांनी खाकी वर्दी दाखवून त्याला उलटा टांगून जर इथं मारला असता का नाही, बागलांना एवढी मस्ती वाढली नसती। आणि त्यांच्या सगळ्या गुंडांची निलेश गायवळ 15 दिवसाला त्यांच्या घरी जेवायला असायचा। त्याच्या क्लिपा फिरल्या, त्याच्या प्रचाराला आला, त्यांच्याकडनं ते माझी मिळालेली माहिती निलेश गायवळने यांना पैसेसुद्धा दिलेत, ह्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे। निलेश गायकवाड यांच्या घरी 15 दिवसाला यायचा कशासाठी, ह्याचे व्हिडिओ क्लिप सगळ्या तालुक्यात फिरलेले आहेत। आणि गुंडगिरीवर राजकारण करायचं आणि विशेषतः मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 140 कोटी रुपये या मकाई कारखान्याला दिले। त्यातले 10 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना देण्यासाठी दिले। तर एक मकाई कारखान्याचा माजी संचालक, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून माझं काम होतं की कामगारांचे पैसे कामगाराला द्या। त्याच्यासाठी मी आंदोलन केलं होतं। त्यावेळेससुद्धा मला शिवीगाळ करण्यात आली। साधारणतः ह्या 3 महिन्यात त्यांनी 3 वेळा माझ्याशी वाद घालून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांनी त्याच्या गुंडाकरवी माझा खून करण्याचा प्रयत्न त्यांनी ठिकाणी केला। कट्टा त्याच्याकडे होता। तर माझं या ठिकाणी विरोध की रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्या लांडगे कोण नाव आत्ता मी ऐकलं तर मी त्याला ओळखतही नाही। लांडगे कोण आहे त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही, कडवकरबद्दल बी माझी तक्रार नाही। पण त्याच्या मागचा जो मेन ब्रेन आहे त्याला पोलिसांनी धाडा शिकवला पाहिजे आणि त्यांचा जर बंदोबस्त झाला तर करमाळा तालुक्यात शांतता सुव्यवस्था राहील। नाही तर हे परत अजून माजल्यावानी करतील आणि मस्तीत येतील। पण आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत, आम्ही कायद्यानेच चालणार। त्यांनी आज जरी मारहाण केली तर मी कसलाही प्रतिकार केलेला नाही। प्रचंड मला मारहाण झाली, मी सगळं अजूनसुद्धा माझा हातपाय थरथर कापतात, डोळ्यातनं पाणी येते। एवढा बेदम मारत होता ती सांगू शकत नाही।
याबाबत आपण काय पोलिसात तक्रार दिली आहे का? देणार आता. काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काय याबाबत चर्चा झाली आपली? मी त्यांना माझी कैफियत सांगितली, पण एक सांगतो नक्की, मी भेणारा माणूस नाही, भीती माझ्या आयुष्यात नाही. जशाच तसं उत्तर देणार, पण मी कायद्याने देणार, लेखणीतनं देणार. आणि रश्मी बागलला मी सांगणार आहे की तू ही जी चाल खेळती, ही चाल जास्त चांगले चांगले गुंड मातीत गेले त्या महाराष्ट्रात. गुंडगिरीवर राजकारण. आज हिवरवाडीची जी अवस्था बघितली, ते हिवरवाडीच्या माणसांना जगू शकत नाहीत. त्यांच्या मागे तलावातल्या पायपी मोटरी ते ठिकाणी फेकून दिले जातात. जिथं तिथं आदिनाथ कारखाना विकून खाल्ला, मकाई कारखाना विकून खाल्ला, सगळ्या तालुक्याची लयलूट केली. आणि ह्यांच्या जर भ्रष्टाचाराविरुद्ध जर आवाज मी उठवत असेल आणि तुम्ही जर मला असं सुपाऱ्या देऊन गावठी कट्ट्याद्वारे माझा खून करायचा प्रयत्न करत असताल तर हे योग्य नाही. आणि स्टेटस ठेवून, आणि हे मला नंतर कळायला लागलं, माझ्या डोक्यात बी नव्हता हा विषय. आज गेली 5 दिवस झाले मी फिरायला जात नाही. पूरग्रस्तांचा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या आदेशाने आम्ही प्रत्येक गावात जातो आहे. आजसुद्धा मी इथनं फिर्याद दिली की मदत साहित्याचं एक मालट्रक घेऊन गावोगावी जाऊन वाटायला जाणार आहे. हे आमचं नैतिक 80% समाजकारण, 20% राजकारण दृष्टीने आम्ही काम करतो. आणि जयवंतराव जगताप साहेबांची प्रचंड अशी ताकद आहे. ह्यांना शिवसेनेने तिकीट दिलं, आम्ही त्यांचा प्रचार केला, ह्यांना अवघी 40,000 मतं पडली. ह्यांची लायकी तालुक्याला कळाली. लाडकी बहीण सगळ्या महाराष्ट्रात 237 आमदार महायुतीचे आले. मग राजकारण करत असताना, बेरजेचं राजकारण करत असताना जयवंतराव जगताप जर चांगली माणसं पक्षात येत असतील, जी मास लीडर आहे, त्यांच्याकडं मार्केट कमिटी आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकून येण्याची क्षमता आहे, अशा लोकांना माननीय सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, सिद्धराम म्हेत्रे यांनी पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या काही कमिटमेंट झाले असतील. आणि जगताप साहेबांबद्दल एक वेगळं पॉकेटमध्ये शिंदे साहेबांच्या मनात प्रेम निर्माण झालं. तर बागलांना असं वाटायला लागलं की जगताप शिवसेनेत आल्यामुळं आपलं महत्त्व कमी झालं आणि हे सगळं महेश चिवटेंनी केलं. अशा अनेक त्याला कंगोरे आहेत. पण मी सांगतो, त्याला ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस मी सुद्धा प्रामाणिकपणे शिंदे साहेबाचा आदेश मानून त्याचं अहोरात्र काम केलं. त्यावेळेस ज्या क्लिपा काढून तुम्ही बघा. नेमकं माझे आमदार जयवंतराव जगताप पक्षात आल्यामुळं हा वाद सुरू आहे का? सगळं तो वाद, तो एक नंबर राखत. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, ह्या 2 महिन्यात 3दा भांडणं काढली तिने. भाऊंचा प्रवेश झाल्यानंतरच काढली. पंढरपूरला झाला किस्सा, हिथं झाला. आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागणं, दाद मागणं चळवळीतलं कार्यकर्त्याचं काम आहे. आणि मी रश्मी बागलला आणि दिग्विजय बागलला आव्हान करणार आहे, अशी माणसं पुढं घालून राजकारण तुम्ही इतके दिवस केलं. हिंमत असेल तर समोरासमोर ये. रश्मी बागलला जर हिंमत असेल तर मकाई असेल, आदिनाथ असेल, समोरासमोर लाईव्ह प्रेस घेऊ आपण. तुम्ही कुठं काय काय केलं, काय नाही केलं मी सांगतो. आम्ही चुकत असेल तर तुम्ही सांगा. पण लोक पुढं घालायची, जी हातावरची पोटं अशी माणसं पुढं घालायची आणि त्यांना पुढं घालून मारहाण करायची, त्यांना वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला लावायचे, हे योग्य नाही. आणि अशा प्रवृत्तीला करमाळा तालुक्यातली जनता थारा देणार नाही. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जो आहे महेश चिवटेंवर हल्ला झाल्यानंतर जे आहे ते करमाळा पोलिसामध्ये या संदर्भात जे आहे ते फिर्याद देण्यासाठी आले असता हा जो वाद असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं असून माझ्यावरती अनेक दिवसांपासून पाळत ठेवून हा हल्ला झाला असून हा राजकीय वैमनस्यातून हल्ला झाला असल्याचा देखील त्यांनी यावेळी आरोप केला असून यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे अशा शोधावा अशी देखील मागणी महेश चिवटे यांनी यावेळी केलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.